इडली डोस्यासोबत खायला आपण नेहमी खोबऱ्याची चटणी बनवतो, पण खोबरा नसेल त्यावेळेस वेगळ्या प्रकारची चटणी सुद्धा आपण करू शकतो. तर अशा प्रकारची चटणी करायला काय काय घेतलं आहे मी तर बघा, उडदाची डाळ 1 चमच, हरभऱ्याची डाळ 1 चमच, 2-3 लसणाच्या कऱ्या, 2-3 हिरवे मिरच्या, 2 टमाटर घेतले आहेत, कोथिंबीर, कढीपत्ता आणि चवीपुरतं मीठ. कढईत तेल तापल्यानंतर उडदाची डाळ, हरभऱ्याची डाळ, लसणाच्या कऱ्या, जिरा, हिरवे मिरच्या, कढीपत्ता आणि कांदा टाकून घ्यायचं. 1-2 मिनिटं फ्राय करून घेतल्यानंतर टमाटर, कोथिंबीर टाकायचं आणि चवीपुरता इथे सुद्धा मीठ टाकून घ्यायचं. टमाटर मऊ होईपर्यंत शिजू द्यायचं आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आणि झाली आपली तयार चटणी. तर आपण याला तडका सुद्धा लावू शकतो आणि इडली डोसा काय सोबत सुद्धा खाऊ शकतो आणि जेवणाला तोंडी लावण्यासुद्धा साठी खाऊ शकतो. तर खूप छान वाटते, टेस्टी वाटते ही चटणी. नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर मग या नाश्ता करायला इडली, चटणी आणि सांबार सकाळचा मस्त